नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बारामतीत बोहरी समाजाच्या इफ्तार पार्टीला लावली हजेरी. मला ईडीची भीती नाही, मी भाजपच्या विरोधात बोलणारच, प्रणिती शिंदे यांनी घेतला आक्रमक पवित्रा. आणि एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना तात्काळ थांबवावं, अन्यथा आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ, सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. आणि आता बातम्या सविस्तर. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्वच पक्षातील नेते आपापल्या भागामधील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. बारामतीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बारामतीत बोहरी समाजाच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली आहे. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील गावोगावी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. या प्रचारादरम्यान त्या भाजपावर जोरदार हल्ला चढवताना दिसून येत आहेत. माझ्याकडे सोसायटी, बँक आणि कारखाना नसल्याची ईडी-बीडीची भीती नाही, त्यामुळे मी भाजप विरोधात बोलणारच. भाजपचे मागील दोन्ही खासदार अकार्यक्षम ठरले, त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना उमेदवार बदलावा लागला आणि आता तर त्यांना कोणी सापडतच नाही, असा आक्रमक पवित्रा प्रणिती शिंदे यांनी घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील होटगीमध्ये त्या बोलत होत्या. काल रात्रीची गोष्ट, अरविंद केजरीवालना अटक झाली. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक. त्यासोबत काल सकाळी काँग्रेस पक्षाचे एआयसीसीचे सगळे अकाउंट, खाती फ्रीज केली. फ्रीज काही कारण नसताना. 1 महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली. आता पुढे असं म्हणतात DK शिवकुमारना पण करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करतात, विरोधी पक्षाचे बँक अकाउंट सील करतात, विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाहीत, विरोधी पक्षाच्या 50 आमदारांना निलंबित करतात. का? कारण का ते फक्त मोदींच्या विरोधात घोषणा देतात. विरोधी पक्षाच्या आमदारांचे माईक बंद करतात कारण का आम्ही आवाज उचलतो. मग ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? जेव्हा पेट्रोल पंपवर गेल्यावर मोदींचे मोठे मोठे पोस्टर, व्हॉट्सअप उघडला की त्यांचे पोस्टर, टीव्ही लावला की त्यांची जाहिरात, रेडिओ चालू केली की त्यांची जाहिरात. तुम्हाला एवढं वेड्यात काढतायत, एवढं खोटं बोलतायत, एवढं तुम्हाला फसवतायत, पण वस्तुस्थिती काय मला सांगा? गावोगावी गेलात, तळागाळातल्या लोकांच्या काय अडचणी आहेत मला सांगा? एकही होटगी गावातल्या युवकाला NTPC सोडून मागच्या 10 वर्षात काय रोजगार मिळालाय? तुम्हाला स्कॉलरशिप मिळाले? महिलांना डूल मिळालंय? शेतकऱ्यांना भाव मिळालाय? बाकीचं सोडा, तुम्हाला पाणी मिळालंय? जर काही मिळालं असेल तर ते शिंदेसाहेब आणि काँग्रेसच्या काळात. त्याच्यानंतर दमडी मात्र तुम्हाला काही मिळालं नाही. आणि इलेक्शनच्या तोंडावर 2 रुपयांनी पेट्रोल कमी करतात. कोणतं? 300 रुपयाचं पेट्रोल 1300 झालेलं, आणि इलेक्शनच्या तोंडावर फक्त 2. म्हणजे आपलं भीक देत आहेत का? आपण भिकारी होत का? 2 रुपयांनी कमी म्हणजे अजून किती फसवाल तुम्ही आम्हाला? अजून किती येड्यात काढणार? आणि तरी पण आपण जर भाजपला मतदान केलं तर आपणच आपलं नुकसान करून घेतो, आपणच आपल्या कुऱ्हाडीवर पायावर कुऱ्हाड मारून घेतो. आणि अशा काळात जेव्हा लोकांची दिशाभूल होते, जेव्हा लोकांना फसवलं जात आहे, जेव्हा पीक विमा मिळत नाहीये, जेव्हा शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, दुधाचे दर मिळत नाही, पाणी मिळत नाहीये, तेव्हा आम्ही काँग्रेसवाले गप्प बसणार का? आम्ही घरातच बसणार का? मग तुमच्या बाजूने कोण उभं राहणार जर आम्ही घरात बसलो तर? आणि म्हणून आज आम्ही इथे आलो, गावोगावी जात आहोत, कारण का सगळीकडे मोदीजी खोटं सांगायचा प्रयत्न करतायत. पण तुम्हाला खरं कोण सांगणार? आम्ही नाही आलो तर कोण येणार? कारण का सोलापूर जिल्ह्यात सोलापूर लोकसभेत 5 आमदार भाजपचे आणि खासदार पण भाजपचे. मग ह्यांना उघड पाडायचंय, ते कोण पाडणार आमच्याशिवाय? आणि म्हणून आम्ही येतोय. तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगणं महत्वाचं, नाही तर परत तुम्ही फसाल. पण आम्हाला काही भीती नाहीये.
माझ्याकडे तर काय सोसायटी नाही, बँक नाही आणि कारखाना नाही, म्हणून मला ईडी बीडीची काय भीती नाहीये. मी बोलणार भाजपच्या विरोधात, आणि मी नाही बोलली तर कोण बोलणार? तुमचे आदरणीय दोन्ही खासदार तर बोलले नाही, म्हणजे ते इतके अकार्यक्षम ठरले की प्रत्येक वेळेस बदलावं लागला, आणि आता तर त्यांना कोण सापडतच नाहीये. बर, पंतप्रधान तुमचे, मंत्री तुमचे, खासदार तुमचे, आमदार तुमचे, पण सोलापूरला साधा विमान सेवा पण सुरू नाही करू शकले, सोलापूरला साधा पाणी नाही आणू शकले, रोजगार नाही उपलब्ध. एवढा थाटात माटात मोदीजी आलेले, पण काय झालं? तुम्ही मोदीजींकडे बघूनच मतदान केलं ना भाजपला. महाराजांना काय केलं? महाराजांनी असं होतं, मुखवट्याकडे बघून फसलात तर नुकसान आपला होतो, आणि काम करणारी लोक मागे राहतात. तुम्ही कामाच्या आधारावर जेव्हा जेव्हा मतदान केलं, शिंदे साहेबांनी कधी जात पात धर्म केला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही त्यांना केलं ना मतदान, तुम्हीच केलं ना. का केलं? शिंदे साहेबांनी एवढे वर्ष मतदान का केलं? का? काम करतात म्हणून. मग बाकीच्यांना जात पात बघून जर मतदान केलं, उदाहरण, त्यांनी काम केलं नाही केलं. म्हणून काम महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये. जे तुम्हाला जात पात धर्माच्या विळख्यात अडकवून मतदान करण्याच्या प्रवृत्त करतात, ते लोकशाहीच्या विरोधात असतात, आणि त्याच्यामुळे नुकसान आपला होतो, त्यांचा फायदा होतो. पण हे आपल्याला दिसत नाही. ही आपल्या बरोबर खेळी खेळली आहे ह्या लोकांनी, आणि आता पण तसाच लाभ करतायत ते. लोकांमध्ये भांडणं लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, त्यांची लोक घुसवतात आंदोलकांमध्ये, तेढ निर्माण समाजात, कारण का त्यांच्याकडे दुसरं काही नाही. आता त्यांना कळलंय की 400 पार नाही, तडीपार होणार आहे त्यांचं, आणि म्हणून कदाचित त्यांना ठिकठिकाणी उमेदवार मिळत नाहीयेत, आणि म्हणून अटक करतात, म्हणून सील करतात. स्ट्रेट फाईट लढा ना, लोकशाही पद्धतीमध्ये इलेक्शन लढा ना. ही पद्धत कोणती आहे? जेव्हा तुम्ही असं करता म्हणजे तुम्ही घाबरलात, म्हणजे तुमच्या पायाच्या खालची जमीन सरकली. हे सगळं तुमच्या समोर येणं गरजेचं आहे, म्हणून आज आम्ही आलो. ग्रामीण भागातील लोकांना अजित पवारांनी घेतलेली भूमिका पटलेली आहे. विश्वास आहे की जनता अजित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. आम्ही विकास कामांवर बोलतो आणि हाच आमचा अजेंडा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिली आहे. तसेच विजय शिवतारे हे माध्यमातून आव्हान निर्माण करू शकतात, जनतेमध्ये नाही. पुरंदरमधील जनता अजित पवारांच्या पाठीशी आहे. विजय शिवतारेंनी केलेले आव्हान हे आमच्यासाठी आव्हान नसून ते आमच्यासाठी एंटरटेनमेंट आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांना तात्काळ थांबवावे, अन्यथा आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेची आजची ही आगामी लोकसभा काळातली आढावा बैठक या ठिकाणी घेतली होती. संघटनात्मक आढावा घेऊन भविष्यातल्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपली संघटना मजबूत असावी, त्यांचं काय काम आहे त्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आजची ही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह ऑलरेडी सगळ्या लोकांना माहिती आहे, आणि तुम्ही जी म्हणताय नाराजी, काही 4 लोक तुम्हाला भेटले म्हणून नाराजी नाही. आम्हालाही असे 100 लोक भेटले ज्यांनी दादांच्या कामावरती, दादांनी केलेल्या विकास कामावरती किंवा दादांनी घेतलेल्या भूमिकेवरती आजही ते पाठीशी खंबीरपणे आहेत. आणि घड्याळ पोहोचवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी सगळ्यांना माहीत आहे अजितदादांना निवडणूक आयोगाने, विधिमंडळ कायद्याने हे घड्याळ चिन्ह आणि पक्षाची जबाबदारी दिलेली आहे. ते चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहेत, आणि आम्हाला विश्वास आहे की भविष्यात बारामतीची जनता ही विकासाच्या पाठीमागे राहील. अजितदादांनी नेहमी विकासाचं राजकारण केलेलं आहे, आणि आम्ही आजही विकासाचं राजकारणावरच बोलतो. आमचा भविष्यातला अजेंडा हेच असणार आहे की आम्ही जी कामं केलेले त्या कामाच्या जोरावरती इथल्या जनता आम्हाला आशीर्वाद द्यावी, काम करण्यासाठी अधिक बळ द्यावं, यासाठी आमचा अजेंडा हा कामाचा असणार. इथल्या नेत्यांना कदाचित आपल्याच लोकांवरती विश्वास राहिलेला नाही, कारण ज्या गावचे तुम्ही आहात, ज्या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करतात, त्याच लोकप्रतिनिधी असलेल्या मतदारसंघातल्याच लोकांवरती विश्वास राहिलेला नाही. त्या लोकांनी का घेराव घातला होता याची पार्श्वभूमी त्यांनी पाहिली होती. त्या लोकांनी फक्त प्रश्न विचारला की अजितदादाबद्दल अपशब्द वापरला होता, ती भूमिका तुम्हाला योग्य वाटते का, अशा पद्धतीची विचारणा त्यांनी केलेली. कुणी अंगावरती गेला नव्हता,
किंवा कुणी वेगळ्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरली नव्हती, परंतु जाणीवपूर्वक सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पत्राचा त्यांनी वापर करतायत. मला वाटते बारामतीची जनता ही हुशार आहे, असल्या सहानुभूतीला किंवा असल्या पत्राला बळी पडणार नाही. कारण इथल्या जनतेनं नेहमी अजितदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचे काम केलेले आणि लोकप्रतिनिधींनी कमीत कमी जनतेवर तरी विश्वास ठेवावा अशी माझी विनंती. आम्ही काल पुरंदरची बैठक केली, आज सकाळी इंदापूरची करून आता बारामतीमध्ये आलो, ह्याच्यानंतर मी दौंडला जातोय, त्याच्यानंतर हवेलीला आमची संध्याकाळची बैठक आहे. आम्ही मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुकानिहाय आढावा घेतोय, त्या ठिकाणचं संघटन बांधणीची पाहणी करतोय, जिथं बळ द्यायचं असेल वेगळ्या पद्धतीनं तेही आम्ही करतोय आणि आमची पुढची वाटचाल हेच असणार आहे, संघटनेच्या माध्यमातून कामाच्या जोरावरती मतं मिळवणे आणि त्यासाठी आपलं संघटन आपलं सैन्य मजबूत करण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन बैठक घेणार आहोत. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सुद्धा तालुक्यात राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने जाऊन तिथली सुद्धा संघटनेची माहिती आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत. मी एक आपल्याला सांगू इच्छितो, आम्ही काल पुरंदरला होतो, याच्या आधी पुरंदरला अनेक वेळा आम्ही दौरा केलेला आहे, तिथल्या लोकांचं मत जाणून घेतलेलं आहे. विजय शिवतारे हे माध्यमामध्ये आव्हान निर्माण करू शकतात, जनतेमध्ये नाही. तिथली जनता अजितदादाच्या पाठीशी आहे, त्यामुळे असे किती येऊन आव्हान जर निर्माण केले तर ते आमच्यासाठी आव्हान नसून एक एंटरटेनमेंट आहे. आमचा बी शिंदेसाहेबाला विनंती आहे की त्यांनी हे तात्काळ थांबवावं, अन्यथा जे काही त्यांचं चालू आहे ते वेगळ्या पद्धतीनं त्याला उत्तर आम्हीही देऊ शकतो. अजितदादावर जर खालच्या पातळीची टीका केली तर जशाच तसं उत्तर शिवतरेंना आमच्याकडनं दिलं जाईल. मला वाटतं की कालचं मी ते पाहिलेलं नाही, मी आपल्या माध्यमातून एक मला आत्ताच मगाशी एक जण सांगितलं, पण त्यावरती ज्यावेळेस मी पाहीन त्याच्यावरती नक्की काय घटना घडलेली आहे ते पाहून मी नक्की प्रतिक्रिया आपल्याला देईन. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट। इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर, जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ। तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेस सर्विस सेंटर। गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे। हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. आगामी लोकसभा निवडणूक व इतर निवडणुका, आदर्श आचारसंहिता, धुलीवंदन, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनाने अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होणे आवश्यक आहे. परिस्थिती पाहून पोलीस निरीक्षक यांनी आरसीपी पथक, दंगा काबू पथक व परिसरातील पोलीस स्टेशनमधील अंमलदार व अधिकाऱ्यांनी परिस्थितीत योग्य तो निर्णय घेऊन पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती कशी नियंत्रणात येते यासाठी आज अमरावतीच्या चांदूर बाजार शहरामध्ये चांदूर बाजार पोलिसांकडून मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. आज पोलीस स्टेशन चांदूर बाजार तर्फे चांदूर बाजार शहरात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॉक ड्रिलमध्ये आरसीबी पथक, पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा, थडी, पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा आणि पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथील सर्व अधिकारी
आणि अंमलदार सहभागी झाले होते. आणि या मॉक ड्रिलमध्ये येणाऱ्या काळात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास कोणाची काय भूमिका राहील आणि पोलिसांनी काय काय भूमिका घेऊन बळाचा वापर कसा प्रकारे करायचा याची सराव घेण्यात आला. सराव अत्यंत उत्कृष्टपणे पार पडला. सदर सरावाचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि इतर सण उत्सवाच्या अनुषंगाने फार उपयोगी ठरेल अशी मला खात्री वाटते. नाशिक शहरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 कार्यक्षेत्रात 14 ते 21 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान कर्णकर्कश आवाज करणारे दुचाकीचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण 111 मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत. सदर जप्त केलेले सायलेन्सरचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी रोजो परिमंडळ 1 कार्यालयासमोरील मैदानात जप्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आले आहेत. यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असून कर्णकर्कश आवाज करणारी वाहने तसेच वाहन चालकांवर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. मागील 1 आठवड्यापासून परिमंडळ 1 अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईकस्वार विशेषतः बुलेटस्वार फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत जे असं कर्णकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईकस्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत. संपूर्ण परिमंडळाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. केवळ 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये 111 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत. या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो त्यामुळे ह्या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे. आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्णकर्कश आवाज करत बाईकस्वार सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल. सर, हा जो नियम आहे हा हॉर्नसाठी असणार आहे. हॉर्न तसेच सायलेन्सर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील. एकूण किती सायलेन्सर? त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये 7, पंचवटी 11, भद्रकाली 15, गंगापूर पोलीस ठाणे 25, मसरूळ 14, सरकारवाडा 11 आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये 27 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत. सध्या आपण सायलेन्सर जप्त करून सायलेन्सर नष्ट करत आहोत पण भविष्यात यामध्ये गुन्हे देखील दाखल केले जातील. काय आवाहन करणार? याविषयी एकच आवाहन करता येईल की सायलेन्सरमुळे जे घरातील वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, परीक्षा जवळ आहेत, चालू आहेत त्या देखील लोकांना त्रास होतो. विशेषतः रात्रीच्या वेळेस ह्या सायलेन्सरचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि लोकांना याचा खूप त्रास होतो. त्यामुळे कुणीही आपल्या वाहनांना बेकायदेशीर सायलेन्सर बसवू नये आणि असं नॉईज पोल्युशन करू नये. सर, पुढच्या काळात याबाबत संबंधित कॉलेज आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क करू आणि कॉलेजमध्ये जर असं कोणी नॉईज पोल्युशन करत असेल तर त्यांची माहिती आम्हाला कळवावी. आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू. सर, काय गुन्हा दाखल करतात? भविष्यामध्ये यांच्या ज्या गाड्या वगैरे आहेत त्या गाड्या देखील जप्त होऊ शकतील आणि यांच्यावर नॉईज पोल्युशनचे देखील गुन्हे दाखल होतील. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हदगाव तहसील कार्यालयामध्ये निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित कक्षाचे नोडल अधिकारी, मतदारसंघातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी, आचारसंहिता पथक, भरारी पथक, व्हिडिओ सर्व्हिलन्स पथक याची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन देखील करण्यात आले. तसेच ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची देखील पापळकर यांनी पाहणी केली आहे. 15 लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी हे हिंगोली जिल्हाधिकारी आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आज मी आपल्या इथल्या आमचे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर कांबळे साहेब, त्यांचे सगळे दोन्ही तहसीलदार आणि आमचे सर्व इथले नोडल ऑफिसर्स वेगवेगळ्या विषयाचे आम्ही त्यांची काय त्यांची प्रिपरेशन केलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्यांचा आढावा या ठिकाणी घेतला आहे. त्याचप्रमाणे आता उद्यापासून आपल्याला ईव्हीएमचं रँडमायझेशन पूर्ण झालेलं असल्यामुळे ईव्हीएम देखील आता उद्या परवापर्यंत इथे या ठिकाणी पोहोचणार आहेत. तर ते स्ट्रॉंग रूमला पण एक व्हिजिट करणे आणि काही क्रिटिकल आणि काही पोलिंग स्टेशनची सुद्धा पाहणी करणे याच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे.
सगळ्या ज्या काही निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना त्या सूचनांच्या अनुषंगाने यांची तयारी आमची आता पूर्ण झालेली आहे आणि जिथे कुठे काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही आमच्या जिल्ह्याच्या स्तरावरून आणि काही जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून त्या पूर्ण करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला निवडणुकीमध्ये कुठली अडचण येणार नाही अशी आमची आता आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल. फैसिलिटीज लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.